हॅलो नमस्ते सर्व ताई दादांना श्री स्वामी समर्थ. मी रुपालीन. आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आज ब्लॉग नसताना आपल्याला आज आहे ना मी तुम्हाला रेसिपी शेअर करणार आहे. आणि ज्या ताई नवीन आहेत म्हणजे मैत्रिणी ज्यांना वडी वगैरे बनवायला येत नाही आणि किंवा किचकट काम वाटतं त्यांच्यासाठी एकदम सोप्या पद्धतीने सांगते. तर मस्त अशी आळूची पान आपल्या घरा शेजारीच होती, त्या आणली. मीठ टाकलेलं आहे आता पाण्यामध्ये आणि मीठ टाकून एक एक पान स्वच्छ धुवून घ्यायचे. परत दुसऱ्यांदा पाणी घेऊन दुसऱ्या पाण्यानेही स्वच्छ धुवायचे आहेत आणि त्याचे दांडे वगैरे पण कट करायचे आहेत. आणि मस्त धुवून झाले की एकात एक पान असं घ्यायचेत आपल्याला. सगळी एकत्र पानं करून एकदम एका शेपमध्ये कट करून घ्यायचेत. म्हणजे जितकं तुम्हाला बारीक करता येईल तितकं तुम्ही बारीक करू शकता. आणि चिंच मी आता भिजायला घातली होती, त्या हाताने चांगली मॅश करून घ्यायची आणि चहाच्या गाळणीने गाळून घ्यायचे त्याचं पाणी. आणि आता साहित्य सांगते तुम्हाला. तीळ घेतलेले आहे, बेसन पीठ घेतलेले आहे आणि चिंचेचा कोळ, जिरं, ओवा आणि बडीशेप असं एकत्र करून घेतलेले आणि हळद आणि मीठ लागणार आहे आपल्याला. आणि तुम्हाला जर हिरव्या मिरचीचं करायचं असेल तर तुम्ही हिरव्या मिरचीचा ठेचा करू शकता. आणि आता चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे. त्यानंतर कढईत पाणी ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी, आपल्याला स्टीम करून घ्यायचे म्हणून. तर सगळी पानं मी आता कट करून घेतलेली आणि त्यामध्ये एक एक साहित्य टाकून घ्यायचं आपल्याला. मीठ टाकून घ्यायचे, हळद. आणि तुम्हाला जर समजा तिखटच जास्त आवडेल तर तुम्ही लसूण मिरचीचा ठेचा करून घालू शकता. पण आता आम्हाला नाही आवडत आणि मुलांना पण नाही आवडत, त्याच्यामुळे मी मसाला टाकूनच बनवत असते. असंही खूप छान लागतं. आणि ज्यांना जास्त झणझणीत खायचे त्यांनी मात्र तुम्ही हिरवी मिरची लसूण वाटून घालू शकता. तर आता मी तिन्ही एकत्र घातलेले, ओवा, बडीशेप आणि जिरं. त्यानंतर आपल्याला बेसन पीठ एक वाटी पूर्ण घातलेली मी. आणि जर लागलंच तर आपण अजून घालायचे. आणि थोडं तीळ आत्ता घालायचे आणि राहिलेलं तीळ आपल्याला वरून पण टाकायला ठेवायचं आहे थोडंसं. आणि चिंचेचा कोळ जी बनवून घेतला होता तर दुसरं पाणी घालायचंच नाही आपल्याला. चिंचेच्या कोळ्यामध्येच आपल्याला मस्त असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि आपोआप बेसनपीठ सगळं होऊन जाते, एकजीव होतं. आणि त्यानंतर ते पाण्याचा हात घेऊन आपल्याला असे गोळे करून उभे लांबट लांबट असे गोळे करून ठेवून घ्यायचे आणि छान असं स्टीम करून घ्यायचे. आणि इतके फुगतात ना छान, असे मोठ्या मोठ्या वड्या पण पडतात त्याच्या. तर तुम्हाला एकदम सगळ्यात सोपी पद्धत सांगते. ज्यांना आळूवडी एकावर एक पान ठेवून बनवायचं आणि जास्त किचकटकं वाटतं त्यांच्यासाठी एकदम सोपी पद्धतीने मी सांगितलेलं आहे. तर ही आळूवडी तुम्ही सगळ्यांनी बनवून पहा, कशी वाटते मला कमेंट करून नक्की सांगा बरं का. तर आता कढईत पाणी ठेवले आणि त्यावरती कढई ठेवलेली आहे. तर आपली उकड काढून झालेली आहे. तर तुम्ही पहा आता. तर आता मी सध्या त्यातलं एकच घेणार आहे जे आपण गोल करून ठेवलं होतं. आणि राहिलेलं आता थोडंसं थंड झाल्यानंतर करणार आहे. तर तुम्हाला दाखवते आता मी ह्याचे गोल गोल कसे कट करायचे आपल्याला. तर मस्त असे आकार पडतात त्याचे गोल आणि आपल्या आळूवड्यांसारखेच होतं सेम. काहीच फरक नसतो, फक्त कसं पानांचं लेअर तुम्हाला दिसणार नाही ह्याच्यात जास्त. जवळजवळ लेअर तळून झाल्यानंतर खरंच खूप छान होतात. खरपूस अशा भाजून घ्यायच्यात आपल्याला. आणि ही आळूवडी एकदम सोप्या पद्धतीने, तर नक्की तुम्ही ट्राय करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा विसरू नका. लाईक कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ.